बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी पुढारी न्यूजच्या न्यूज बॉम्बची। यूपीएससीने पूजा खेडकर यांना सेवेतून बडतर्फ केल्याचा प्रकार हा ताजा असतानाच पुढारी न्यूजच्या हाती एक धक्कादायक बाब समोर आली। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम यादीत निवड झालेला बाळू मरकड हा दिव्यांग नसल्याचा महत्त्वाचा पुरावा हा पुढारी न्यूजच्या हाती लागला आणि त्यामुळे बाळू मरकड हा स्वतः गोत्यात आले असून यामध्ये कोण कोण अडचणीत सापडणार याविषयीचा हा खास रिपोर्ट पाहूया। पूजा खेडकर प्रकरणाची एमपीएससीत पुनरावृत्ती। दिव्यांग उमेदवार बाळू मारकड गोत्यात। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मारकडला मिळाल्याचं उघड। मारकड दिव्यांग नसल्याचा पुरावा पुढारी न्यूजकडे। बाळू मारकडसह कुणावर होणार कारवाई? बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावरून पूजा खेडकरला यूपीएससीने सेवेतून बडतर्फ केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता महाराष्ट्रात आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। 2022च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 623 जागांसाठीच्या घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील दिव्यांग उमेदवार बाळू मारकड गोत्यात आलाय। मॅचच्या आदेशानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 623 जागांच्या भरती प्रक्रियेतील 9 दिव्यांग उमेदवारांची फेर पडताळणी करण्याचे आदेश दिले होते। बाळू मारकड कसा आला गोत्यात? सोलापूरचा असलेल्या बाळू मारकडनं नाशिकचा पत्ता दाखवत बोगस आधार कार्ड मिळवलं। बोगस आधार कार्डाच्या आधारे मारकडनं दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलं। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाने आधार कार्ड खोटं असताना सुद्धा यूडीआयडी सह दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं समोर आलं। फेर पडताळणीपूर्वी बाळू मारकडनं जुन्या तारखेची नोटरी सुद्धा केल्याचा कारनामा उघड झाला। नोटरी, आधार कार्ड करणारी यंत्रणा आणि प्रमाणपत्र देणारं जिल्हा रुग्णालय सुद्धा यामुळे वादात सापडलंय। दिव्यांग उमेदवार बाळू मारकड स्वतःसह नाशिक जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना गोत्यात आणणार आहे। यामध्ये बाळू मारकडनं बोगस आधार कार्ड बनवत नाशिक जिल्हा रुग्णालयातून प्रमाणपत्र मिळवलं होतं, मात्र हे प्रमाणपत्रच आता अडचणीत आलेलं आहे। 29 जुलै 2024ला बाळू मारकडची नाशिकच्या आरोग्य उपसंचालकांसमोर फेर पडताळणी झाली। महिना उलटला तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या 9 उमेदवारांच्या फेर पडताळणीचा अहवाल प्रसिद्ध केलेला नाहीये। बाळू मारकडवर कारवाई कधी? आरोग्य अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या इतिवृत्तात बाळू मारकड दिव्यांग नसल्याचं नमूद। फेर पडताळणीत मारकडनं आधार कार्डही आरोग्य अधिकाऱ्यांना दाखवलं नाही। मारकड सध्या सोलापुरातील सांगोला तालुक्यातील लोणविरे गावात ग्रामसेवक आहे। एमपीएससी भरती प्रक्रियेत बोगस प्रमाणपत्राच्या आधारे तहसीलदार होण्याचे मारकडचे प्रयत्न। सध्या बेपत्ता असलेल्या मारकडवर कारवाई कधी होणार? बाळू मारकडचे अनेक कारनामे पुढारी न्यूजनं उघडकीस आणलेत। असं असताना बाळू मारकडसह त्याला दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांसह अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करत कारवाई होणं अपेक्षित आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या फेरपडताळणीमध्ये बाळू मारकड हा 1% दिव्यांग असल्याचं त्यामध्ये नमूद करण्यात आलंय, जे चष्मा घालूनही यामध्ये मिटवलं जाऊ शकतं अशा स्वरूपाचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। इतकंच काय, जे अहवाल बनवण्यासाठी इतिवृत्त तयार करण्यात आलाय त्यामध्ये देखील नमूद करण्यात आलेलं आहे, ज्यामुळे आता बाळू मारकड याचं स्वतःसह अनेक अधिकाऱ्यांना अडचणीचं ठरू शकतं। बाळू मारकडने स्वतःसह जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना अडचणीत आणलंय। महाराष्ट्र लोकसेवा आयोग आता बाळू मारकडवर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागू नये। इतकंच नाही तर बाळू मारकडला दिव्यांग प्रमाणपत्र देत असताना कुणाचा सहभाग होता त्यांच्यावर कारवाई होणं महत्त्वाचं आहे। तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा पुढारी न्यूज करतच राहील। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक। तर याच विषयी बातचीत करूया। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, खरं तर हा जो विषय आहे म्हणजे बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा, तो तुम्ही सातत्यानं लावून धरताय। पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण त्याला वाचा फोडतोय। आता हे नवं प्रकरण समोर आलेलं आहे। आतापर्यंत बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या केसमध्ये मग ते पूजा खेडकरचं प्रकरण असेल, त्यानंतर बाळू मारकड यांचं प्रकरण असेल किंवा एक ज्या महिला होत्या ज्या खरंच दिव्यांग असून त्यांना प्रमाणपत्र मिळालं नव्हतं, नेमकं काय काय घडलंय ही सगळी टाइमलाईन एकदा सांगा। विक्रांत, अगदी खरं आहे। सुरुवातीपासूनच पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण दिव्यांग प्रमाणपत्रांच्या संदर्भातला जो पर्दाफाश आहे तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आपण जर बघितलं तर पूजा खेडकर यांना नुकतंच यूपीएससी कडनं बरखास्त करण्यात आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर बाळू मारकड
याचा जो अहवाल आहे तो अद्यापही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं प्रसिद्ध करण्यात आलेला नाहीये आणि असं सर्व असताना बाळू मार्कडचा अहवाल बनवण्यापूर्वीचं जे इतिवृत्त शासकीय पातळीवर केलं जातं ते पुढारी न्यूजच्या हाती लागलंय आणि यामध्ये बाळू मार्कड हा 1% दिव्यांग असल्याचं त्यामध्ये नमूद करण्यात आलंय, ज्यामध्ये बाळू मार्कडला 47% इतकं प्रमाणपत्र नाशिकच्या जिल्हा रुग्णालयानं दिलं होतं। त्यामुळे एकूणच बाळू मार्कड हा गोत्यात आलाय। त्याला ज्या डॉक्टरांनी प्रमाणपत्र दिलंय तो देखील गोत्यामध्ये आलेला आहे। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर या सगळ्या काळामध्ये फेरपडताळणी करण्याचे आदेश मॅटच्या माध्यमातून एमपीएससीनं आयुक्तालयाला दिलेले होते आणि त्या सगळ्या काळामध्ये आरोग्य आयुक्तालयाच्या माध्यमातून उपसंचालकांकडे याबाबतची तपासणी करण्यात आलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की बाळू मार्कड याचा जो कारनामा होता तो यापूर्वी देखील पुढारी न्यूजनं उघडकीस आणलेला होता, ज्यामध्ये बाळू मार्कडनं जे बोगस आधार कार्ड नाशिकच्या पत्त्यावर बनवलेलं होतं त्या माध्यमातून त्यानं नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातनं प्रमाणपत्र मिळवलं होतं आणि जे प्रमाणपत्र सुरुवातीपासूनच पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण सातत्यानं मांडत आलोय की ते प्रमाणपत्र आहे आणि त्यावर आता या इतिवृत्ताच्या माध्यमातून जो अहवाल गेलाय तो अहवाल अगदी खरं आहे किरण। खरं तर तुम्ही हा सगळा प्रकार हा पुढारी न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत पोहोचवताय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।